अमरावती विधान परिषद चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई है। वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार नीलेश विश्वकर्मा ने कांग्रेस से बड़े भाई की भूमिका निभाने की अपेक्षा जताते हुए कहा कि पार्टी को शाहू, फुले और आंबेडकर की विचारधारा का समर्थन करना है या राष्ट्रवादी शक्तियों का, इस पर स्पष्ट निर्णय लेना चाहिए। उन्होंने दावा किया है कि वंचित बहुजन आघाड़ी चुनाव के लिए पूरी तरह तैयार है, जबकि कांग्रेस की तैयारियों पर भी सवाल उठाए हैं। मी इथे 2 विधानसभा लढलो, 2 नगराध्यक्ष लढलो। आमचा पक्ष लोकसभा निवडणुका लढला, विधानसभा लढला आणि निवडणुका या हिमतीने जिंकून लढल्या जातात। उमेदवारापर्यंत पोहोचावं लागतात आणि जे नगरसेवक आहेत, जे मतदाता आहे, त्यांना त्यांच्यामधला आमदार करायचा असेल तर ही निवडणूक त्यांच्या दिशेनेच आहे। आणि ज्या गोष्टीची तयारी असेल नसली तर आज 7 ठिकाणी महाराष्ट्रात विड्रॉल झाले फॉर्म, मग तिथे कुठे तयारी होती? आज आमचा मित्रपक्षाचा उमेदवार पळाला म्हणता चालला गेला, तिथे कुठे तयारी होती? मग अशा तयारी ठरून निवडणुका होत नसतात। निवडणुका पुढे जावं लागतात, उभं राहावं लागतं आणि त्यानंतर जे काही निर्णय येतात ते रिझल्टच्या दिवशी येतात। पण आज त्याचा विचार न करता आज आपण प्रामाणिकपणे नगरसेवकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आहे त्या पद्धतीने निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे। काँग्रेसची प्राथमिक, द्वितीय, तिसरी बोलणी झालेली आहे। याच्या आधी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यावेळेसही म्हटलं होतं फॉर्म भरल्यानंतर की काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे। महाराष्ट्र राज्यात ज्या फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला घेऊन आपण चालतो आहे, ती विचारधारेला पाठिंबा करायचा की जातीवादी शक्तीला पाठिंबा करायचा हे त्यांना त्यांचं ठरवायचं आहे। त्यामुळे लवकर निर्णय असं होपफुली आहे।